विषय असा आहे की शासकीय ज्वारीची खरेदी तर पहिले यांनी 1 महिन्यापासून बंदच ठेवली। आम्ही गेल्या गुरुवारी 18 तारखेला आंदोलन केलं तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये। कमीत कमी 100 ते 200 कास्तकार आमच्या सोबत होते आणि लगेच यांनी सुरू केली। पण सुरू अशी केली की ज्याला आपण तोंड दाबून भुक्क्या मारणं म्हणतो अशी सुरू केली आणि शासकीय गोडाऊनमध्ये सुरू केली। शासकीय गोडाऊनमध्ये सुरू करण्याचा काय प्रयोजन आहे हे त्यांनाच माहिती। या ठिकाणी फक्त एकच गोडाऊन आहे आणि एकच गेट आहे आणि एकच गाडी लागते आणि एकच चाळणी आहे। कमीत कमी 4 चाळण्या असतील तर आलेल्या शेतकरी ज्वारी मोजल्या जाईल। शेतकरी सुखरूप 5 वाजता घरी जाईल। या ठिकाणी एकच चाळणी आणि एवढेच लोक एकच गाडी 1-2 गाड्या दररोजच्या मोजणं होतात। 300, 200, 400 क्विंटलच्या वरती मोजणी होत नाही। कमीत कमी TMC मध्ये जर असतं कमीत कमी 4000, 5000 क्विंटल एका दिवशी मोजल्या गेलं असतं। हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे आणि शेतकऱ्यांच्या भावनेचा अनादर आहे। आजच्या तारखेत पावसाळा सुरू आहे आणि ही जी लाईन आहे दवाखान्यापासून तर त्या लक्ष्मी मातेच्या मंदिरापर्यंत 5 ते 10 गाड्या 20 गाड्या लागलेल्या आहेत। आता त्या गाड्यात जर पाणी आलं ती ज्वारी ओली होईल। ज्वारी मोजल्या गेली पाहिजे, पैसा भेटला पाहिजे, तो शेतकऱ्यांच्या कामात आला पाहिजे। या दृष्टिकोनातून शेतकरी या ठिकाणी माल आणतो आणि त्या मालाची अवहेलना आणि त्याची हेतुपुरस्सर हा जो व्यवस्था यांनी केलेली आहे एक चाळणी लावून ही मोजणी शक्य नाही। म्हणून आमची अशी मागणी आहे की उद्याच्या उद्या कमी 4 चाळण्या लागल्या पाहिजे आणि 3 ते 4 हजार क्विंटल ज्वारी एका दिवशी मोजल्या गेली पाहिजे। कारण ही ज्वारी मोजल्यानंतर लगेच शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, कारण याला सुद्धा 1 महिना लागते। परंतु आजच जर तुम्ही मोजणार नाही तर यांना पैसे केव्हा मिळणार? म्हणून अशी माझी मागणी आहे तहसीलदार साहेबांना आणि SDO साहेबांना, संबंधित अधिकाऱ्यांना उद्या या ठिकाणी 4 चाळण्या लागल्या पाहिजे आणि 3 ते 4 हजार क्विंटल ज्वारी खरेदी केल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। असं जर झालं नाही तर परवाच्या दिवशी जे काही आहे आम्ही शिवसेना स्टाईलने याला आम्ही उत्तर देऊ आणि ज्वारी 3000 क्विंटल खरेदी झालीच पाहिजे। यासाठी आम्ही काय करायचं तो प्रकार आम्ही करू। हा विषय असा आहे, तो जो गहू येतो त्याला बोगस गहू म्हणतो आपण। शेतकऱ्यांच्या शेवटी नाही, शेतकऱ्याचा जो माल नसतो तो व्यापाऱ्यांचा असतो आणि त्यामध्ये शेतकऱ्याकडून घेतलेला माल गहू चांगला असते, परंतु त्याच्यामध्ये जास्त पैसे कमवण्याच्या दृष्टिकोनात हा जो व्यापारी हा मिक्स माल करतो आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळं तो जो गहू आहे तो शासकीय कंट्रोलमध्ये दिला जाते आणि तो प्रत्येकाच्या घरी जातो। प्रत्येकजण तक्रार करू शकत नाही, पर्यायानं त्यांना तो बेकार आणि निकृष्ट त्याचे गहू मिळते आणि यांना त्याचे जास्त पैसे मिळतात आणि तोच शेतकऱ्यांचा माल जरी चालला तर 10 वेळा चाळणी लावतात, चांगला करून घेतात आणि ही चांगली ज्वारी आता भरल्या गेलेली आहे। ही चांगली ज्वारी इकडे गेली पाहिजे, पण जेव्हा ते मार्केटमध्ये जाईल विकायला त्यावेळेस हे जे व्यापारी आहे मधले या ज्वारीमध्ये मिक्स करून जास्तीचे पैसे कमावण्याचा धंदा करतात आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे आणि यांच्या कृपेमुळे हे सर्व यांचे प्रकार चालतात। वास्तविकता तसे गहू देण्याचं काही प्रयोजनच नाही। का द्यायचे? शासन पैसा देणार तुम्हाला, मग ते गहू बेकार का द्यायचे? परंतु त्या गोष्टीचा कोणीही ओहापोहा करत नाही। शासनाच्या लोकांचं या व्यापाऱ्यांसोबत मिलीभगत असल्यामुळं हे प्रकार चालतात। याच्यावर प्रतिक्रिया म्हणजे एक तर शासनाने 1 महिनापर्यंत खरेदी बंद होती, त्यानंतर सुरू केली, त्याने शासकीय केंद्रावर खरेदी करा म्हणून असे आदेश आले। पण इथं जागा अपुरी असल्यामुळे एका चाळणीच्यावर दुसरी चाळणी लागू शकत नाही आणि एका चाळणीवर मोजमाप इतकं शक्य नाही 1500 क्विंटल 1500 क्विंटल। त्यासाठी कमीत कमी 2-3 चाळण्या आवश्यक आहे। आता एक चाळणीमुळे असल्यामुळे दिवसभरून 10-12 गाड्या होतात। काल 350 क्विंटल मोजल्या गेली। चाळणी लावायलाच जागा नसल्यामुळे आम्ही हतबल झालो आहोत। आमच्याकडे मजुराचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात आहे। एका दिवसात आम्ही 2 ते 3, 4 चाळण्या लावू शकतो, पण जागा नसल्यामुळे आम्ही हतबल झालो आहे। आम्हालाही शेतकऱ्याचं नुकसान पाहायला जात नाही, कारण शेतकरी सकाळपासून येतो, पावसात उभा राहतो दिवसभर, त्याला काहीच इलाज नाही ना। हे आमच्या हातात नाही। शासनाने याच्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही 3-4 चाळण्या लावू शकतो। एका दिवसात 1500 ते 2000 क्विंटलही मोजू शकतो। आमच्याकडून शेतकऱ्याला कोणताच त्रास नाही। शासनाच्या या धोरणामुळे इथं जागा अपुरी होऊ शकत नाही। तुम्ही पाहिलं की गोडाऊन छोटंसं आहे, एकच गेट आहे, त्याच्यावर दुसरी चाळणी तिकून लागू शकत नाही। त्यामुळे आता हे एकदम कमी प्रमाणात ज्वारीचं माफ होणार आहे। त्यासाठी शेतकऱ्याच्या होणाऱ्या नुकसानाला खरोखर शासनच जबाबदार आहे। शासनाला म्हणजे हे शेतकऱ्याची ज्वारीच मोजायची नाही, मुद्दा म्हणून त्यांना कसं तरी त्रास द्यायचा याच्या मागचा उद्देश दिसून येत आहे। तुम नहीं आई।
वेळेला त्यानं मला उचलून दिवसभर तुम्ही सकाळ तहसीलदार आले फोन करा अशा आल्या तुम्हाला उद्या 4 चालण्या लागल्या ठीक 3,000च्या वरती जमा उद्या 4 चालण्या लागल्या पाहिजे. जर उद्या 4 चालण्या लागल्या तर सही बंद करून टाकू म्हणा. शेतकऱ्याचा का अंत पोहोचून राहिले का तुम्ही सही तुम्ही एक गाडी लावता 100 गाड्या लावता त्या लोकल दिवसभरी उभं ठेवता प्रकार